1400 काय किलोमीटर. अहो कुठून? नागपूर. अहो कुठून? नागपूर वरून. अहो कुठून? नागपूर वरून. नागपूर. आलाय कुठं? केरळ मुन्नार. हॅलो गाईज, आणि पार्ट 2 मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. अँड आता आज आम्ही कोची फिरणार आहे. कोचीवरनं आम्ही जाणार आहे मुन्नार. ही इज ब्लॅक. तू मुझसे प्यार करती है नहीं. सो आता आम्ही एक टेम्पररी स्टे घेतला होता कोची मध्ये. आता आम्ही थोडे कोचीचे साईट सीइंग करणार आहे. 3-4 जागा आम्ही बघणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मुन्नारला जाणार आहे. मुन्नार इथून हार्डली 4 आवर्सची जर्नी आहे. झोपा झालायत का? कोण कोण घोडे बेचून झोपलंय? घोडे बेचून म्हणजे असं चाललं होतं माझं. झोपच नंतर उजेड दिसला मला, म्हटलं आता झोपावं लागेल ना तर उद्या लागतील. हॉटेलवाल्यांना एक म्हणायची, एवढ्या मोठमोठ्या उशा का देता तुम्ही? असं झोपला तसं. आणि त्या पॅन्टला असं गोंधळ करून त्याची कुशी बनव. अजून वर्स्ट केस काय होऊ शकतं? अजून जर तुम्हाला अजून मऊ असेल तर लोकांच्या अंडरवेअर घेऊन त्यात घुसवायचे. मऊ होते ती. अच्छा, म्हणून माझी गाय झाली काय? सो एन रूट मुन्नार असताना आम्हा सगळ्यांना खूप जोरात भुका लागला. सो आम्ही घेतला हा लंच ब्रेक आणि एक केरला मधली भारी डिश आम्ही एक्सप्लोर केली, म्हणजे चिकन मंडी. याची टेस्ट इक्विव्हॅलंट टू बिर्याणी होती. अँड गेस व्हॉट, यांच्या डिशेस मध्ये राईस हा अनलिमिटेड असतो. मला शुगर क्रेविंग होत होती म्हणून माझ्या सगळ्या मित्रांनी माझ्यासाठी केक मागवलाय. बघा, खोटे याचा बड्डे म्हणून केक आणलाय जो तू सोडून सगळे खाणार आहेत. हॅपी बर्थडे टू यू. नको 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 यार नको. सो मुन्नारला जायच्या पहिले आमच्या ड्रायव्हरनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही हा म्युझियम एकदा नक्की बघावा. अँड ट्रस्ट मी, इट वॉज सो मेस्मरायझिंग. इतके छान आर्टिफॅक्ट्स आणि अँटिक पीसेस आम्ही तिथे डिस्कवर केलेत, जे कितीतरी डेकेड्स, कितीतरी सेंचुरीज आधी बनवले होते. आपलं कल्चर अँड व्हॅल्यू जाणून घेण्यात मला खूप मज्जा आली. आणि हा बघा, केरळचा फोक डान्स म्हणजे कथकली. फायनली आफ्टर सो मच एक्सप्लोरेशन, नाव इट्स टाइम टू हेड मुन्नार. केरळमध्ये पण येऊन याचं चहा बिस्किट काही थांबत नाहीये. शोधून काढलंय चहा, पार्लेजीचं बिस्किट. कसं असतं मित्रांनो, आपण कुठेही फिरायला गेलो ना तर त्यांच्याकडचे पदार्थ असतात आणि त्यांच्याकडचे नाश्ता जेवण असतं. आपल्याला नेहमीच सगळं आवडेल असं नाही. एक सॅच्युरेशन पॉईंट येतो आणि आपल्याला जो आपला आवडतीचा नाश्ता आहे, जो आपण पारंपरिक लहानपणापासून खातोय, तो खाल्ल्या जरा बरं वाटतं. सो मी चहा बिस्किट खाणाऱ्यांनी कमेंट करा. अँड फायनली वी रिच्ड मुन्नार. पण हा केक ऑल द वे पुणे, नागपूर, मुंबई तालुका कुठून आला आहे. कोणासाठी बघा, अरे सरप्राईज होतो मला. चेहऱ्यावर ग्लो बघा. हा केक कुठून आलाय ते सांगतो. पुण्यातून आलाय ना, पुण्यातून ना, किंवा महाराष्ट्रातून पकडू आपण. आणि आता आम्ही आहोत केरळला, जे की 1400 किलोमीटर लांब आहे. आम्ही ट्रिपला आलोय आणि त्या व्यक्तीसाठी 1400 किलोमीटर लांबून केक आलाय. हॅपी बर्थडे स्वीट हार्ट नावाचा, म्हणजे हवा. बस ऍक्शन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. वर्ग ही थामे सफर का रहा, आधी उम्र भर का होने भर गाड़ता रहा, सफर का ही थामे सफर का रहा. अँड जसंच आम्ही मुन्नार एक्सप्लोर करणं स्टार्ट केलं, वी वर ऑन क्लाउड 9. इट इज सो ब्युटिफुल अँड ग्रीन. अँड नाव इट्स टाइम फॉर हिल स्टेशन मॅगी. मी आता आलो आहे चाय बाजारला. टी गार्डन एक्सप्लोर करतोय. इथे टी गार्डनला एंट्री अलाउड नाही आहे. इट्स ऑल प्रायव्हेट. फक्त चाय बाजारचं आहे वाटतं त्यांचं प्रायव्हेट फार्म्स आहे, तिथे आम्हाला जायला मिळू शकतं. आणि मागच्या 15 मिनिटांत 20 मिनिटं, 1 तास, 1.5 तास, 2 तासापासून जेवढं आम्ही फिरतो, आम्ही फक्त चहाचे शेत बघतोय. इथे पण माझ्या मागे बघा, नुसतं चहा आहे. हा पण चहा आहे. हे पूर्ण डोंगर चहा आहे. त्याच्या पण मागे चहा चहा चहा. एवढा चहा आहे, एवढा चहा आहे, एवढा चहा आहे की केवढा चहा आहे काय सांगू. एवढा चहा आहे.
आता टी गार्डनला थांबलोय आम्ही. सगळे शूट करतात आहे, म्हणजे फोटोशूट आणि कोणाकोणाला कसं कसं या वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे ते तसे तसे घेतात आहे, तसे तसे शूट करतात आहे. हे बघा किती जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत, म्हणजे वर नाही इकडे असं जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ओनली चहा चहा अँड चहा आहे. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही एकदा विजिट नक्की करा. अँड आफ्टर वॉचिंग द ब्युटी ऑफ मुन्नार आम्ही निघालो कुंडाला डॅम कडे. मीनवाईल रस्त्यात आम्ही एक छोटंसं फ्ली मार्केट डिस्कवर केलं जिथे बोटिंग पण होते आणि घेतला लंच ब्रेक आणि खाल्लं हा मस्तपैकी यांचा ऑथेंटिक राईस विथ फिश. अँड आय मीन लुक ॲट दिस प्लेस. अर्ध्या लोकांनी गेस केलं असेल की ही कोणती प्लेस आहे. कसं वाटतंय? खूप भारी वाटतं इथं. सगळीकडे खूप गर्दी आहे, खूप धिंगाणा ओरडारडी आणि इथले लोक एवढे ओरडतात, गाडीमध्ये लाऊड स्पीकर लावून फिरतात. पण आत्ता जिथे आम्ही आलो तिथे खूप शांत आहे. माझ्या मागे बघा इतकं छान आहे, खूप खूप शांत आहे. पाण्यात फेकायला धक्का मारायला पाण्यात. कसं वाटतंय? मल्याळम मध्ये सांग. मस्त, खूप भारी लोकेशन आहे. तुम्ही आता बघितलं असेल. आणि लोकेशन सोबत आम्ही इथं आत्ता मगाशी डिनर लंच पण केला. आम्ही इथे लंचमध्ये आम्ही खाल्लं, म्हणजे मी खाल्लं तिथं इकडचा ऑथेंटिक भात, सांबार आणि फ्राय मच्छी, म्हणजे माहिती नाही कुठली बांगडा का कुठली होती. आणि ह्या मानवानी काय खाल्लं माहिती का? काय खाल्लं विचारा तिला फक्त. सॉरी, या महान हस्तीने काय खाल्लं माहितीये का? बाबा विचारा तिला. मॅगी. रावडीचा बघा कॉट सेट बघा, रावडीचा कसा बसलाय रावडी तो बघा. तिला बसलोय मी त्याच पाण्याने. दुशील कसं आणि धुवायचं कसं ते का? एकदम कडेवर बसायचं, ढुंगारा टाकून हलवायचं. कोतकर काका पण ट्रॅव्हल करतात कारण पप्पांना आम्ही घरी सोडून आता पप्पाच्या भावाला घेऊन आलो. सो मुन्नार मधले खूप सुंदर सुंदर स्पॉट्स कव्हर करून आता आम्ही परत चाललो आहे आमच्या हॉटेलवर. आणि ऑन द वे आम्ही सगळ्या बॉईज साठी लुंगी घेतल्या कारण यांना यांच्या व्हिडिओ शूट साठी हव्या होता. नेक्स्ट डे उठून परत निघालो आहे मुन्नार एक्सप्लोर करायला. रावडे अशी गाणी गाते जसं खूप बेवडा दारू बिरू पिते. सूजी सूजी आके मेरी लड़कियों को कैसे निहारे. हॉटेलमध्ये जागा नव्हती मिळाली, पुढे बसले बघा. हे बघा इथे हा धबधबा आहे मोठा, बसले दोघं. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण? चाललोय हँगिंग ब्रिजला. सो आता आम्ही आलो होतो मुन्नर मधल्या हँगिंग ब्रिजला, जे सफारीचा एक पार्ट आहे. सफारीमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हाच तुम्ही इथे येऊ शकता आणि ते लोकच तुम्हाला घेऊन येतात त्यांच्या जीप मध्ये. आणि आता पाणी नाहीये पण हे किती सुंदर आहे बघा, दिसतंय का तुम्हाला? अँड फायनली वी हेड टू एलिपी. एलिपी इज द मोस्ट ब्युटिफुल प्लेस इन केरला अँड आय एम व्हेरी एक्साइटेड. इसीनी चहा बिस्किट मागवलाय. चाय पिया बिस्किट खाओ, चाय पिया बिस्किट खाओ. त्यांनी अजून खायला पण मागवलंय. यांनी मसाला डोसा घेतलाय, मी कॉफी घेतली आहे, माझा पण डोसा येतोय. आणि हर्षलला बघा, हर्षलने काय मागवलं आहे. ते माझं जरा ते सँडविच आणि सॅलड मध्ये कन्फ्युजन झालं. मी पाहिलं मला काय वाटलं कुकुंबर सॅलड म्हणजे सँडविच नाही का ते पावाचं असेल, पण नंतर आल्यावर कळणार सॅलड म्हणजे ते असं कापलेलं असतं. आवडतो कॉफीचा मग मेरी यादों में मेरे ख्वाबों में रोज आते हो तुम. इस तरह भला मेरी जान मुझे क्यों सताते हो तुम. निंगलुडे थोपिल अक्कुम कष्णम कष्णम. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.